सीओईपी तुमचं ड्रीम कॉलेज आहे, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. 11वीत काहीच अभ्यास केला नाही, पण 12वीत करायचा आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सर 12वी करायचं आहे, पण ते 11वीचं टेन्शन येतंय. हा व्हिडिओ अशाच मुलांसाठी आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर करूया आपण. ड्रीम कॉलेज मात्र चेंज करायचं नाही. कॉम्प्रोमाईज कुठंच नकोय. काय होतं माहितीये का? मी तुम्हाला सांगतो, जेवढी मोठं आपलं स्वप्न असेल, तसे प्रयत्न आपले मोठे असतात लक्षात घ्या आणि यश मिळतं. आपण जे ठरवतो ते आपल्याला प्राप्त होतंच, पण कष्ट प्रामाणिकपणे घ्यावे लागतात. बरं, आता प्रॉब्लेम अगोदर डिस्कस करूया. प्रॉब्लेम असा आहे, की 11th आपण सेक्शन वाईज मुलं बघूया आपण. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट काय नाही, सगळं छान सुरू आहे. खूप छान सुरू आहे. त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे मधल्या रेंज मधली मुलं आहेत ना, मधल्या रेंज मधली म्हणजे खूप कमी पण स्कोर नाहीये आणि आम्ही टॉपर पण नाहीये. तरी आम्ही 10वी ला 90% पाडलेत मार्क. त्यामुळं आम्ही कुठल्यातरी छान अशा अकॅडमीमध्ये मी एक शॉकिंग सांगू का? नवीन एक सिस्टम मला कळाली काही दिवसापूर्वी बरं का, की आता क्लासेसवाले लोन देतायत. क्लासची फी भरण्यासाठी लोन. कर्ज घेऊन पालकांनी मुलांना अशा अकॅडमीत पाठवलेलं आहे. जिथं काही कळत पण नाहीये. म्हणजे काय म्हणूया आपण त्रास तर होतोय, पण तो सांगता पण येत नाहीये. म्हणजे सगळं सहन करावं लागतंय. कुठं? ऑफलाईन कोचिंगमध्ये. मग लगेच ऑनलाईन कोचिंग. मी तुम्हाला सांगतो कोव्हिडपासून हा खूप चांगला प्रकार सुरू झालाय. ऑनलाईनला खरोखर ऑफलाईनच्या तोडीस-तोड कंटेंट मिळतोय. पण तिथं काय प्रॉब्लेम होतोय? बॅकलॉग. मोठा बॅकलॉग घेऊन ठेवलंय. बघायचं कोणी? बघायचंय कोणी? रोज व्हिडिओ येतायत. आमच्याकडे वेळ नाहीये. पण आता सगळं बदलायचं आहे ना, मग आता मी सांगतो ते फॉलो करा. काय तुम्हाला फॉलो करायचं आहे? क्लिअरली सांगतो. सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करतो. सगळ्या गोष्टी. की तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये खूप प्रॉब्लेम येतायत. न्यूमेरिकल सॉल्व्ह होत नाहीत. रिएक्शन जमत नाहीयेत. इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक सगळा गोंधळच आहे. फिजिक्समध्ये भयानकच आहे. एक डेरिव्हेशन जमत नाहीये आम्हाला. बरं सगळं ठीक आहे. आणि मॅथ्स सगळी भीतीच आहे. सगळी भीतीच आहे. सगळी भीतीच आहे. आता या भीतीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी काय करायचंय सांगतो. सगळ्यात इम्पोर्टंट केमिस्ट्री पासून सुरुवात करायची आहे. का? इथं आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. मिळतातच आणि सीईटी पर्सेंटाइलची गंमत तुम्हाला अगोदर सांगतो बरं का. चला फिजिक्स किती मार्काचा आहे रे? 50 मार्काचा. केमिस्ट्री किती मार्काला आहे? 50 आणि मॅथ्स किती मार्काला आहे? 100. मॅथ्समध्ये फक्त पडले 30 पण केमिस्ट्रीत मला 40 पाहिजेत. पाहिजेतच. पाहिजेत आणि मिळतातच. लाईन टू लाईन क्वेश्चन असतात रे. लाईन टू लाईन क्वेश्चन असतात. इथं या रिएक्शनमध्ये कॅटलिस्ट कुठला वापरतो विचारलं. रिएक्शन अख्खी तुम्हाला देतील, कुठली रिएक्शन आहे असं विचारतील. प्रॉडक्ट कुठला तयार आहे असं विचारतील किंवा सोपे प्रश्न, क्लासिफिकेशनचे प्रश्न असतात लक्षात घ्या. मग मला सांगा 40 काय अवघड आहे? काहीच नाही. स्कोर किती झाला? 70. अजून फिजिक्सकडे आलोय का मी? नाही आलो. अजून नाही आलो फिजिक्समध्ये लक्षात घ्या. तरी सांगतो, ज्या मुलांचा गेल्या वर्षी 70 ते 80 स्कोर होता, त्यांचं पर्सेंटाइल क्लोज टू 90 पर्सेंटाइल 90 पर्सेंटाइल सीईटीला होतं आणि याच्या पुढे जेवढं जाल तुम्ही पर्सेंटाइल आणखी इन्क्रीज होतंय. 100 ते 110 स्कोर असेल तर 95 पर्सेंटाइल फिक्स आहेत बरं का. होय 95 पर्सेंटाइल आणि 120 च्या पुढे गेला तर 97, 98, 130 च्या पुढे गेला की 99 सुद्धा पर्सेंटाइल मुलांना मिळतात. मिळतायतं. मग आता ही केमिस्ट्री इम्पोर्टंट आहे की नाही? मग सांगतो काय करायचंय. सुरुवात कशी करायची मी तुम्हाला सांगतो. सुरुवात करा इथून कॉन्सन्ट्रेशन. ओके. म्हणजे मी 11th स्टँडर्डचं सांगतोय तुम्हाला काय करायचंय सांगतो. मोलॅरिटी, मोल फ्रॅक्शन. नॉर्मॅलिटी पण आहे, फॉर्मॅलिटी पण आहे, पर्सेंटेज बाय वेट पण आहे, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम पण आहे. हे सगळे काय आहेत? कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स आहेत. व्हॉट आर द डिफरंट टर्म्स व्हिच डिस्क्राईब द कॉन्सन्ट्रेशन म्हणूया आपण. कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला एक्सप्रेस करण्यासाठी कशाचा वापर करायचा आहे? तर या टर्मचा वापर करायचा आहे. स्मॉल एम, कॅपिटल एम आणि एक्स म्हणूया आपण. एक्स म्हणजे कोण आहे? मोल फ्रॅक्शन. राउल्ट्स लॉ याची गरज लागते. डेल्टा टीबी याची गरज लागते. सोल्युबिलिटी सारख्या टर्म मध्ये मोलॅरिटी सारख्याच टर्म येतात. कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ मोलरच दिलेलं असतं तुम्हाला. इन टर्म्स ऑफ मोलरच दिलेलं असतं लक्षात घ्या. मग आता मला सांगा, केमिस्ट्री मधल्या कितीतरी टर्म्स आहेत जिथं कॉन्सन्ट्रेशनची टर्म तुम्हाला लागणार आहे. मग याचं डेफिनेशन, याचं युनिट, कन्व्हर्जन मी घेतो ना. मी घेणार आहे ना. मी घेणार आहे लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो उद्यापासून आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या ॲप वरती लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे.
फ्री लेक्चर्स आहेत पहिला सांगतो लक्षात घ्या. कोर्स आपला पेड आहे. पण इनिशियली सगळ्यांना चांगली सुरुवात करू देत ना. म्हणून आम्ही आमच्या टीमनं ठरवलंय की फ्री लेक्चर्स द्यायच्यात. ही तर सुरुवातच मी या टर्मनं करणार आहे. कॉन्सन्ट्रेशनच्या टर्मनं. सोमवारच्या लेक्चरला म्हणूया आपण. सह्याद्री ट्युटोरियल आणि त्याच्यामध्ये फिनिक्स बॅच आणि फिनिक्स बॅचमध्ये शोधा. अरे थेरम फ्री कंटेंट प्रोव्हाईड केलाय. फिजिक्स बेसिक फ्री कंटेंट प्रोव्हाईड केलाय. मग केमिस्ट्रीला सुरुवात करूया ना आपण. फ्री कंटेंट इथं पण देऊया. मग आता कॉन्सन्ट्रेशनचे टर्म कळाल ना तुम्हाला. काही स्पेसिफिक कॉन्स्टंट आहेत. आर हा कॉन्स्टंट, पीव्ही इक्वल्स टू एनआरटी, फाय व्ही इक्वल्स टू एनआरटी, आर पुन्हा केटीजी मध्ये आर हा आता फिजिक्स मध्ये आहे बरं का केटीजी पण आर हा कॉन्स्टंट 8.314 त्याची व्हॅल्यू आहे. अरे पण ते एसआय युनिट मध्ये 0.08201 लिटर ऍटमॉस्फेरिक मध्ये कॅलरीज मध्ये क्लोज टू 2 येते लक्षात घ्या. सांगू का तुम्हाला मग सह्याचे युनिट कन्व्हर्जन मला तुम्हाला शिकवायचे आहेत. सगळं बेसिक घ्यायचंय आपल्याला. अजून सांगू का तुम्हाला? सॉलिड स्टेट मध्ये एकच फॉर्म्युला आहे डेन्सिटीचा. मग मास अपॉन व्हॉल्यूम मी तेही शिकवणार आहे, की मास कसं फाइंड आउट करायचंय. व्हॉल्यूम क्यूब आहे, मग ए क्यूब एवढं सुद्धा बेसिक करायचंय आपल्याला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो म्हणजे पहिल्यांदा काय करायचंय तुम्हाला, की सगळ्या गोष्टींचं युनिट कन्व्हर्जन आलं पाहिजे. हे असल्या गोष्टी आल्या पाहिजेत. ओके. सॉल्युबिलिटी म्हणजे काय? मोलॅरिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? हे लगेच तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे सुरुवात अशी व्हायला पाहिजे केमिस्ट्रीच्या न्यूमेरिकल्सची. हां, 50 पैकी 40 मार्क मगाशी लिहिलं होतं ना, न्यूमेरिकलचे 10 मार्क कट करतो. मुलांना ते अवघड जाते न्यूमेरिकल. पण मी आहे ना. मी असताना काळजी करायचीच नाहीये. सगळे फॉर्म्युला एक्सप्लेन करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मास ऑफ प्रोटॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलेल्या असतात व्हॅल्यू मला माहिती आहे. पण आपल्याला लगेच सांगता पण आल्या पाहिजेत ना. पाठ पण पाहिजेत ते व्हॅल्यू लक्षात घ्या. मग तेही मी घेणार आहे. बरं, त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो त्याचबरोबर आम्ही ऑर्गॅनिकला पण जेव्हा नंतर सुरुवात करू ना, तेव्हा बेसिक जे लेक्चर्स असणार आहेत त्यात आय-यू-पी-एस-सीच असणार आहे. क्लासिफिकेशनच असणार आहे. हां, त्याशिवाय रिएक्शन्स कशा जमतील? ते जर नॉमेनक्लेचर जमत नसेल, तर कुठल्या लेव्हलला तुम्हाला रिएक्शन जमणार आहेत? नाही जमणार बाळांनो. मग आता केमिस्ट्री सुरुवात कळाली तुम्हाला. मग सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री 11 वरचा टॉपिक आहे. आपल्या ॲपवर फ्री आहे लेक्चर्स. बघा. बघा, नंबर ऑफ मोल्स मी तुम्हाला सांगतो, ह्याच्या सगळ्यामध्ये नंबर ऑफ मोल्स काढावे लागतात. मग ते तर मी घेणारच ना, घेणारच. आणि नंबर ऑफ मोल्स ही खूप महत्वाची टर्म आहे. बरं, लॉग कॅल्क्युलेशनचे व्हिडिओ बघितले का? म्हणजे आपल्याला आपल्याला काय करायचंय, सुरुवात करायची आहे ना, तर मी तुम्हाला सांगतो लॉग कॅल्क्युलेशन सुरुवातीला आले पाहिजे. मी 4 ते 5 व्हिडिओ प्रोव्हाईड केलेत. फ्री आहेत, टोटली फ्री आहेत. मग सुरुवातच मी कॉस्ट इन्व्हर्सनं केले. अरे येतच नाही मुलांना. माझ्याकडे रोज ॲडमिशन्स येतायत साताऱ्यात. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो त्यांना विचारतो, "येतंय का लॉग टेबल?" "येतंय की." मग मी म्हणतो, "मग दे, चल मला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दे." आणि जेव्हा मी लिहितो ना कॉस थिटा इक्वल्स टू समथिंग, "सर हे येत नाही आम्हाला." "अरे मग येतंय काय?" "लॉग बघता येतो, अँटी लॉग बघता येतो." "मग हे का नाही येणार? हेच तर पाहिजे." साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स शिकवलंय. पुन्हा तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर मी काय शिकवलंय माहितीये का? स्क्वेअर रूट, क्यूब रूट हेही घेतलंय. तुम्हाला ते करायचंय. तुम्हाला ते करायचंय लॉग टेबल हे करायचंय लक्षात घ्या. बरं आता मी तुम्हाला सांगतो. हे सगळं का सांगतोय मी? काय होतंय मुलं फसतायत. आगीतून फुपाट्यात. आगीतून फुपाट्यात. म्हणजे मी आता कुठल्या क्लासचं नाव घेणं इथं योग्य नाहीये. पण 11th मध्ये जेईई एका अकॅडमीत जमलं नाही म्हणून 12th ला परत जेईई दुसऱ्या अकॅडमीत जातायत मुलं. होत नाही. तुम्हाला रिअलाईज झालंय का, की जेईई का सीईटी? मनात जर असा प्रश्न येत असेल, जेईई का सीईटी तर उत्तर लगेच फिक्स आहे. सीईटीच. प्रश्न का आला मनात? कुठेतरी शंका आहे ना, म्हणून तर आला असेल ना. आता होतं काय, "सर माझ्या स्टुडंटला 4थीला स्कॉलरशिप मिळाली." जस्ट मी काल एका पालकांशी अर्धा तास डिस्कशन चाललं होतं. हेल्दी डिस्कशन छान. "सर स्टुडंटला 4थीला स्कॉलरशिप आहे, 8वीला स्कॉलरशिप आहे." 4थी म्हणजे 4थी किंवा 5वी काय असेल ते बरं का. 8वीला स्कॉलरशिप आहे, 10वीला आहे, एन-टी-एसची पण तयारी जोरात चालली आहे किंवा पेपर झाले असतील मला माहीत नाही. ते चाललं होतं त्यांचं बरं का. मेन पॉइंट काय? स्कूल टॉपर आहे. मग सर मला त्यांना त्यांना माझा नंबर मिळाला होता आणि ते माझ्याकडून अशी अपेक्षा करतो, की "सर तुम्ही काउन्सिलिंग करता ना?" ॲक्चुअली म्हटलं, "मी क्लासेस पण घेतोय साताऱ्यात." साताऱ्यातलेच पालक होते. मी त्यांना भेटायला बोलवतो ती गोष्ट वेगळी, पण मुद्दा काय त्यांचा सांगतो ना. मी विचारलं, "तुमचा जो स्टुडंट आहे, तो आता 10th मध्ये आहे. मग हा तुमचा मोठा स्टुडंट आहे, म्हणजे घरातला मोठाच मुलगा आहे का?" "नाही," म्हणले, "सर त्यालाही मोठा भाऊ किंवा बहीण होते. आता इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे." पास मिळालं. मी त्यांना विचारलं, "मग तुमचा तो स्टुडंट जेईची प्रिपरेशन करत होता मोठा का सीईटी?" मग त्यांनी सगळं एक्सेप्ट केलं. सर जेईच करत होता. 1 वर्ष रिपीट करावं लागलं. रिझन काय सांगितलं त्यांनी? फॅकल्टीज शिल्लक राहिल्या नाहीत. चेंज झाल्या.
मी तुम्हाला सांगतो हा कॉमन पॉइंट आहे. जेईच्या अकॅडमीमध्ये हे घडतं, घडतं आणि घडतंच लक्षात घ्या. क्लिअरली मी तुम्हाला सांगू का? आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं बरं का. आता अगदी आमचे क्लोज फ्रेंड ओके. त्यांचा मुलगा जेव्हा 10वी पास आउट झाला, स्कूल टॉपर तो सुद्धा म्हणूया आपण. त्यांचा मला पहिला प्रश्न होता, की "तुझ्याकडं आय-आय-टीयन फॅकल्टीज आहेत का?" मी म्हटलं, "नाहीत." ओके. मग तुम्हाला सांगू का? मग त्यांनी माझ्याकडे कोचिंग क्लास जॉइन केला नाही. तिथं आय-आय-टीयन फॅकल्टीज आहे तिथं गेल्या. 3 महिन्यात कळालं. 3 महिन्याने 2 महिन्यात कळालं, होत नाहीये. मग तिथून मी तुम्हाला सांगू का? तिथून दुसरा क्लास. तिथंही काही झालं नाही. तिथून औरंगाबाद. एन-डी-एची प्रिपरेशन नाही झालं, नाही झालं लक्षात घ्या. मग शेवटचे 2 महिने हायच आम्ही. सी-ई-टीची प्रिपरेशन. मग सुरुवातीलाच ठरवलं होतं. काय बिघडलं असतं? मी तुम्हाला सांगतो तरी या लास्टच्या 1-2 महिन्यात आलेल्या मुलांचा पण आम्ही रिझल्ट लावतोय बरं का. चांगला लागतोय. फक्त ते डेडिकेशन पाहिजे, तो त्याग पाहिजे, त्या अभ्यासाची तयारी पाहिजे लक्षात घ्या. मग आता मी तुम्हाला सांगतो, ऑनलाईन का ऑफलाईन? तर सांगतो क्लिअरली नसेल आर्थिक परिस्थिती सिरियसली तर ₹5,000-6,000 मध्ये ऑनलाईन तुम्हाला मिळतंय रे. शेवटी अभ्यासच करायचा आहे ना, अभ्यासच करायचा आहे ना. ऑनलाईन पण छान आहे. ओके, तुम्ही बघू शकताय. पण आमचं पोरगं शिस्तबद्धच नाहीये. स्वतःहून काय करणारच नाहीये. त्याच्याकडून करून घ्यावं लागतंय. मग तुम्ही ऑफलाईनचा विचार करा. पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा. 4 मित्र एका अकॅडमीत जातात म्हणून तो हट्ट करू नका. आपले पालक काय करतायत? त्यांचा इन्कम काय? आपण खरं सांगू का? मी बघितलंय रे, आई-वडील कुणीही दोघे असू देत. ते त्यांच्या सगळ्या गोष्टींचा त्याग करतात आणि ते तुमच्यासाठी झटतायत नेहमी. विचार करा ना, आपले आई-वडील किती कष्ट घेतात सांगा बघू. कुणासाठी? आपल्यासाठीच ना. मग अशा वेळेस काय हवंय त्यांना तुमच्याकडून? तुमच्याकडून अशी आमची अपेक्षाच नाहीये. मी ॲज अ पालक बोलतोय, की तुम्ही फार मोठं व्हा, खूप पैसे कमवा, द्या माझ्याकडे मग मी ऐश करतो. नाहीच. कुठल्या एकाही पालकाचं असं मत नसतंय. ते फक्त तुमचं सुंदर भविष्य बघतायत. त्यांना माहिती आहे हे जग कसं आहे. मग ह्यात तुम्ही टिकावं, तुम्ही पुढे जावं हीच त्यांची अपेक्षा असते. म्हणून कधीतरी तुम्हाला ते कठोर शब्द बोलतात. परत काहीतरी बघा, म्हणूया आपण ते काय म्हणूया आपण कठोर शब्द जे असतात त्यातूनच तुम्ही घडताय हे लक्षात घ्या. नुसतंच लाड करून काय उपयोग आहे? काही असे पण पालक आहेत. मी कमवून ठेवलंय, तू नुसतं मज्जा कर, ऐश कर. मग बुलेट घेऊन देतील पोराला, ओके, iPhone घेऊन देतील. नुसतं ऐश कर. असं तर नाही ना. मी तुम्हाला सांगतो आता फिक्स झालंय आपलं. दोन्ही मोड चांगले आहेत. याच्यात तुम्हाला डेडिकेशन लागणार आहे. ओके, वेळ द्यावा लागणार आहे. हे लक्षात घ्या. डेली कंटेंट जो मिळेल तो कंप्लीट करावा लागणार आहे. ऑफलाईनमध्ये तुम्हाला तिथं सुद्धा वेळ द्यावा लागणार आहे. स्टडी हॉल क्लासमध्ये असून पोरं क्लासमध्ये बसत नाहीत, पण महिन्याला ₹700 भरून स्टडी हॉल जॉइन करतात. आता आपल्या क्लासमध्ये जर फ्री स्टडी अवेलेबल असेल, पुन्हा स्टडी हॉलमध्ये जाऊन महिन्याला 900 आता मी तुम्हाला कोल्हापुरातलंच एक्झाम्पल द्यायला लागलोय बरं का लक्षात घ्या. मी ज्या 2 स्टुडंटला भेटलो ना, एकाचे चार्जेस आहेत ₹700 बघा किती? 700 आणि दुसऱ्याचे आहेत 900 स्टडी हॉल महिन्याला 900 वर्षाला 10,000-12,000 भरले त्या स्टडी हॉलमध्ये. ऑनलाईनची फीच तेवढी नसते. 5,000-6,000 आता ऑनलाईन वर्षभराचा कोर्स मिळतोय आणि स्टडी हॉलची फी किती? 12,000 का? एसी आहे. मी तुम्हाला सांगतो फ्री वायफाय हे मेन अट्रॅक्शन आहे लक्षात घ्या. अरे आत्ताच ठरवा करायचंय का नाही करायचं. उगाच पालकांना पण अंधारात ठेवू नका आणि तुम्ही नका करू. मी तुम्हाला सांगतो देतोय सगळं फ्री कंटेंट. फिजिक्स दिलाय. केमिस्ट्री थेरम स्टार्ट केलेत. आता केमिस्ट्री द्यायला सुरुवात करणार आहे उद्यापासूनच लक्षात घ्या आणि मी तुम्हाला सांगतो सुरुवात कशी करावी, काय प्रॉब्लेम असेल तर याच्यावर WhatsApp मेसेज करायचा आहे आणि काय करायचं ते पण सांगतो बरं का, की सर मी 11th स्टँडर्ड आहे. 11th मधून मी 12th मध्ये जाणार आहे आणि मला तुमच्याकडून गाईडन्स हवा आहे. मी स्वतःहून तुम्हाला कॉल करेन. उद्या म्हणजे सांगतो आज संडे आहे. वेळ आहे माझ्याकडं. मी स्वतःहून तुम्हाला कॉल करेन. ओके. मग आता वाट कसली बघताय? कॉल करा. कॉल नाही मेसेज करा. जसं मला वेळ मिळेल तसं मी तुम्हाला कॉल करेन. ठीक आहे? आणि सांगतो काही अवघड नाहीये. यश मिळतं प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर आणि ते करायचं हे लक्षात ठेवा. ऑल द बेस्ट.